लवकर ना आणि हे काही काहीतरी नावा नका दिसू द्या कोण गोळा येतो हा तुझं नावा ना हॅलो 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 चेक 1 2 3 चेक हॅलो हॅलो 1 1 देखो बंद करा चेक इकडे इकडे बंद करा तिकडे ठेवा चालेल बंद करा 1 1 चेक हॅलो हॅलो वा बेस कमी का स्पेस फक्त बेस मला इकडे बेस करून द्या बाकी मी फेस काढतो बरोबर बसून सांग्या यांचा काय तो मिठवा जरा प्रेक्षक आणि आयोजकांना सहकार्य करायचं आहे बसून सांगा त्याच्यावरती नंबर असं तरी आपल्या शीटवरती बसायचे कृपया आयोजकांना सहकार्य करायचं
चौदा विद्या आणि 64 कलेचा स्वामी त्या आधी गणरायाला सर्व भक्तिवार अभिवादन करून या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक राजा धीराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव 200% हाऊसफुल नाही तुम्हाला लोक उभी करणार तुमचे आमच्या बोलारांनी आता झालेली आहे ते तर झालेले आहे मी त्यांना सांगितलं होतं हा होणार नाही आपल्याला सुरुवात त्यामध्ये पब्लिक ओके ना येऊ ना या चला शुक्लांबरं धरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं शुक्लांबरं धरं विष्णु शुक्लांबरं धरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये वंदन गुरुला दिलेच पाहिजे सर्वस्व तयाला देवा हिच पाहिजे जर साधं जीवनाचे जर सार्थक या जीवनाचे साधेच पाहिजे तर शरण सद्गुरुला आधी गेलेच पाहिजे मी शाळेला सांगितलेलं आहे तुम्हाला सकाळच्या भारीला वेगळा डोस
आणि संध्याकाळच्या वारीला तुम्हाला वेगळा डोस असेल असं वाक्य आहे. अनेक लोक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माझे ओळखीपट्टू दोन्ही शुभम असेल अपूर्व असेल राज्य मास्टर श्री वडील कोणते कधीला होताय आणि उपयोगा शेला या सर्वांच्या साथीने पुन्हा एक वार आनंद म्हणजे मला मिळाला आहे आणि त्या आयोजकांचं नाव आहे युवा प्रतिष्ठान किसानी वर्ग रूप त्याला नारंग रूप त्याला नारंग रूप त्याला तो आगळाच आहे अवधनी बोलविता तो वेगळाच आहे नारंग रूप ज्याला तो आगळाच आहे धनी बोलविता तो वेगळाच आहे अरे जन्म मृत्यू ज्याचा जन्म मृत्यू ज्याच्या हाती आकार आहे मग वंदन हे माझे दयाला सुनिर्गुण निराकार आहे. कसं लागलं दौडण स्तवन पण तशीच आहे दौडण पण तशीच आहे येणार आहे म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे काय निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे निराकार निर्गुण हा ह्याच्यावर सकाळी आमची घुमट झाले लोकांनी सोडवली लय मोठी घुमट झाली होती सकाळी माहिती नाही मला लोकांनी सोडवली सोडवता मराठी लोकांची ह्याच गोष्टीवर म्हणून सवाल शाहीर निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे तेव्हा आपोआप मन हे याच्या चरणी वळलं रे येऊन निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळलं रे ग्रंथवेद पुराणेही ग्रंथवेद पुराणेही सांगतात संत सजन ग्रंथवेद पुराणेही सांगतात संत सजन जानेत्री देवाला जन्म घातले जानेत्री देवाला जन्म घातले ईश्वराच करूया भजन जानकी देवाना जन्म घातले जानकी देवाना जन्म घातले या ईश्वराच करूया भजन जानकी देवाना जन्म घातले या ईश्वराच करूया भजन जानकी देवाना जन्म घातले या ईश्वराच करूया भजन जानकी देवाना जन्म घातले या ईश्वराच करूया भजन
स्वामी आली विश्वंभरा स्वामी आली काय म्हणता चालवी तो बोलवी तो धरणी आणि अंबरा चालवी तो बोलवी तो धरणी आणि अंबरा चालवी तो बोलवी तो धरणी आणि अंबरा या जगाचा तुझ स्वामी आली विश्वंभरा या जगाचा तुझ स्वामी आली विश्वंभरा या जगाचा तुझ स्वामी आली विश्वंभरा म्हणून तुझे मनोभावे तुझे मनोभावे करतो आम्ही सारे पूजन म्हणून तुझे मनोभावे करतो आम्ही सारे पूजन देवाला जन्म घातले देवाला जन्म घातले त्या ईश्वराच करूया देवाला जन्म घातले त्या ईश्वराच करूया माझ्या वडाकडं राशन पाणी घेऊन येतो त्यांना मी आता हळूहळू श्री गजानन गावदेवी आले बोल शक्ती वाले अखंड सदा लाल घराण्याचा विठलाई देवी नाच मंडळ मंत्रुळ झरेवाडीचा काय सकाळी बुवा आहे ना आयला इसरायला लागलो मी तुमच्या का तुम्ही आयचा घरी सांगतो तसं मी पण थोडं थोडं इसरायला लागलो काय म्हणा दुसऱ्या बारे दुसऱ्या काय म्हणणार काहीतरी बोललो सुट्टी आहे का काहीतरी बोललं ना आणि देतो आता गण आहे त्या गण काय म्हणायचं काय म्हणतो सुशांत दादा तुमचे सगळ्यांचे आभार माझ्या तालुक्यातील बरीचशी मंडळी माझं चालतं कशाबद्दल कारण बुवांनी जवळ समाजामध्ये मला व्हिलन बनवूनच टाकलेलं आहे की हा दुश्मनच आहे ना व्हिलनच आहे मी मला माहिती आहे पण तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टीवर मात करून मित्रांनो हा एवढा सुंदरसा कार्यक्रम तिसंगी बर्गवाडीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व आमच्या आकाशदा बर्गवाडीतील सगळे मुलांना मी धन्यवाद देईन खरोखर पुन्हा एकदा रंगमंच त्यांनी मला उपलब्ध करून दिला त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि म्हणून एक मुलगा काय म्हणताय का रिक्षा न बसले टॅक्सी न बसले आणि जागरण झालं काय एकच मुलगा खेळता दुका निसर्गरम्य अहो सुंदर हिरवळ झाडीचा माझा खेळ तालुका अनेक गाव 25 गाव आहेत जवळजवळ आणि त्याच 25 गावातील एक गाव तिसंगी आणि या तिसंगी गावातील वर्गवाडीतील ह्या मुलांनी मित्रांनो हा चक्रुत्र्याचा महामुकाबला आयोजित केलेला आहे शाहीर विकास तांबोरे या आधुनिक कला क्षेत्रातले शक्तित्र्यातले संत आम्ही त्यांना म्हणलेलं आहे बाबा विकास तांबोरे मगाशी दुपारी शब्द लागलाय असू दे पण मी त्यांना म्हणतात ते राधेला उपदेश करतात म्हटलं हे बाबा नाही साधे राधेला उपदेश सांगतात तू पदर हितर खांदेवच घे कबरलाच बांध डोक्यावच घे अरे बायकोला सांग दादा राधेला काय सांगतोस तुम्ही राधा कुठल्या काळात होती राधेला तुम्ही शिकवता पदर इकडेच घे तिकडेच घे ती बरोबर घेतला की तिच्या काळात बायकोला सांगा म्हणून म्हणता खेळत हे तिथं गेलं चार हा खेळता लुका निसर्गरम्य सुंदर हिरवळ झाडीचा
आज युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला संधीवर गेवाळीचा 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 खेळ तालुका निसर्गरम्य माझा खेळ तालुका निसर्गरम्य सुंदर हिरवळ साडीचा झेंडा फडकला संधीवर गेवाळीचा युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला संधीवर गेवाळीचा. तुम्हाला म्हटलंय मला बोलले की सकाळी रोज वेगळा आहे ना, सकाळच्या गोळ्या वेगळ्या संध्याकाळच्या 2-3 वेगळ्या तुम्हाला ते मी सांगितलंय तुम्हाला. त्या तशाच ऐका काय म्हटलं तरी छान लागेल. वन काही एक लाख करून असते बरोबर ऐका काही एक लाव हा शिव ही काही एक ही झाली का एवढी काही एक सांगत लाव काही एक सांगत लाव काही एक लाव. अरे काली एक पिढाय माहिती काय वा. अरे काली चारच लागत किती पण तुम्ही काली एक म्हणा काली 5 म्हणा काली 4च राहणार बघा तुम्ही बघा तुम्ही हा म्हणून शिव खाली काय म्हणते दार दार शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी वीणा खाली 5 लावा व तुमच्या खाली 5 बसला असं त्याला विचार खाली 5 बरं सांगा खाली 5 लावा. अरे खाली 5 कुठं लागतो संगीतकार पागल होते ना संगीतकार सांगतो त्यांना खाली 1 लावा आणि गाता खाली 4 हा नाव ऐकत हे तर सुशांतचं नाव घेता येईल इकडे ऐकलं तुम्हाला काय होतं नाही का काय म्हणतोय बघा मी त्याला सकाळी पण भेट लावलाय की काय त्यांची पालखी लेक तुला सरुंदा आता सकाळीच बोललो आहे पण तुम्हीच गाणार बाबा पण तुम्हीच गायचं तुम्हीच गाणार आहे का नाही लेक पण तुम्हीच गायची पण शक्तीतुला पण तुम्हीच करा ना आम्हाला कशाला बोलवता येते शक्तीवाल्यांना तुम्हीच सगळं करा असं बोललंय त्याला. ही गाडी कुठली आहे लग्नामध्ये लग्नामध्ये फरमाईश तुम्ही का त्याच्याबद्दल फरमाईश तुम्ही का तुम्हाला लोकांना आवड आहे ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे हा भेद आहे शक्तीतुल्याचा. माया पार्वतीचं हे भांडण आहे ना माया ब्रह्माचं हे भांडण आहे नवरा बायकोचं हे भांडण आहे आणि हे तर दाखवायला लागेल शक्तीवर आहे म्हटल्यानंतर म्हणून मग तो गाणं कसा गातोय दुपारी एक वेगळा गेला आज वेगळा शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी वीणा त्या तुम्हाला कशी म्हणतात ना मळाचा गणपती नाही बाई मळाचा गणपती पार्वतीच केलाच आहे त्याचा साकार ज्याचं मानस पूजा ज्याची केला गणपतीची त्या उपकाराला आहे हे तुम्हाला आपण लक्षात येत बचपन द्या हे तुम्हाला कधी पण काल सकाळपासून तुम्हाला हेच सांगतोय. शिव त्याच्या लग्नात सुद्धा शिव पार्वतीचा मुलगा म्हणतात आपण जी पूजा करतो 5 दिवस आणून पण तो गण नाही ना घातली शिवाजी पार्वतीच्या लग्नामध्ये तुमच्या गणाला पुजलं त्या गणाला वंदना करतो हे तुमच्या लक्षात हे म्हणतोय म्हणून हे शब्द लक्षात असू द्या. शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी वीणा त्या पुजावे गणा पुजावे गणा त्या पुजावे गणा.
विषय हाच दिला, फक्त थोडासा वेगळ्या चालीमध्ये वेगळ्या शब्दात माझ्या रुसलं आहे ना. काय बोल मी म्हटलं जोते भांडणं करतात का काय मागे पण नाही थांबलं. आरतीला बोलावली माझा लेट का होईना पण थेट गेलो तसं मग बरोबर झालं आलं मीटरमध्ये आलं बरं. संजय दगडू बावदारे स्वर्गीय दगडू बावदारे कामगार संघ मुंबई ठाणे दादांच्या माध्यमातून
येणार नाही तो. गॅस वाढलाय, डिझेल वाढलाय, पेट्रोल वाढलाय, मिळत नाही पंपावर. 5,500 रुपये टाकला नाही का? काय रे पोरा, खरी गोष्ट आहे का मोठी? काय रे पोरा, बुवा नाही विचारा, विचारा बुवा ना. 5,500 एक गाण्यासाठी, एका शब्दासाठी. सांगतो मी तुम्हाला काय टाकलं. म्हणजे 9,500 बक्षीस घेतले. लांबे मोबाईल खुश आहेत ते. 90% माल फुल होता. 1,050 चा हवा आहे. प्रबोधकांत ठाकरे जाऊन बघा विचारा. 1,050 सीट आहे. 90% 900 जवळ बुवा पण सांगते ही गोष्ट खरी आहे का मोठी आहे. बुवा खुश, आयुष्य खुश का नाही? 75-70,000 मिळालं, आयुष्य खुश. मग आम्हाला पण त्यांनी खुश केलं ना, असं नाही बुवाना पण केलं. असं बुवा दिली ना त्यांना ऐका शेवटची शेवटची तुम्ही थांबा. म्हणजे मला बरंच काय काय बोलायचं होतं, पण ते राहिला विषय. मित्रांनो बघा, या समाजाशी माझी नाळ लहानपणापासून जोडलेली आहे. माझा विषय गोरे मी हरिपाडा सांगतो, मित्र आहे माझा उमेश जानकर, माझा शिष्य आहे. अशी बरीच मंडळी आहेत समाजाच्या विरोधात आहे. हा पण तुम्ही जर असं म्हणा, बघा 2 वर्ष आपली मी झालं होतं, सगळ्या गोष्टी झाल्या, त्या माफी नामे झाले, आपण सगळं 2 मंडळ जमल्याच्या नंतर आपण तुम्ही शपथ घेतली मी बोलणार नाही. आणि त्यानंतर मग मला मागच्या वर्षीच्या कार्यक्रमात हे म्हणतात तुझी निस्ते आईचं घरघराच्या पलंगावर, मग मी बोलू नको का विषय सांगतो. त्याची माफी मागा सांगितलं बरं नाही मागितली, त्यांना तिला ठोकला विषय, तर चिडलं. असं होतं. मला बघा, मी समाजापेक्षा मी मोठा नाही. अजून समजा 10 वेळा माफी मागेल. पण मग तुमच्या शायराला समजावून तुम्ही हे विषय नाही कमी नाही. इट फॉर जसं पेराल हात पेरला तो भातच म्हणता नाचणी उघडू. तुम्ही कसं म्हणता मी शक्तीवाल्याच्या मागणं आहे आणि तुम्ही मागची बारीची काय करू टाका ती कधी द्यायची आणि मग पुढच्या वर्षी त्याच्याची काय दिवं लावता तुम्ही मागच्या बारीचा दिवशी. त्यांच्यानंतर दुसऱ्या सूर्यवाल्यांच्या नंतर आम्हाला दुसरी बारी नाही करत. काही बोलतात मग बहीण काय असं काही बोलून चालतं का? मग त्याचं उत्तर मी त्यांना दिलं. मी समाजाच्या विरोधात नाही. मला तुम्ही वाईट म्हणा, चांगलं म्हणा, मी समाजापेक्षा मी मोठा होईल नाही. समाज म्हणा पण बुवांची ठेवणार मी नाही. तो समाजाकडे असो नाही कुठे पण असो, बुवाचाही माझा विषय आहे, समाजाचा. म्हणून मी तो आणला विषय ऐका देतो. 6 मिनिटं राहिले म्हणतात अरे बापरा हो बाय काय करू 6 मिनिटं. सचिन ढबे व कुमार राहतो पण त्याला आधार मी असं काहीतरी वायफळ पटकळ नाही घ्या. 20 वर्षाचा माझा तप आहे. आज काय नवीन गोवा नाही झालो, नवीन गोवा नाही पण कोणाच्या तरी मानव पाय देऊनच झालेला असा नाही बघा. माझी परिस्थिती बाबा सगळ्यांनी माझी आपण काय परिस्थिती होती, भाकरी खायला भेटत होती टायमाला होती का? आपल्या चटणी तरी मिळायची. आता हिच्या भाऊ आमचा विचारतो ना, माझी सगळी पोरं आहेत ती जवळजवळ तूप लावण्याची चटणी भाकर आम्ही खाल्लेली आहे. म्हणजे इथून आपली सगळी आपण इथून मोठी झालेली पोरं आज मुंबईला आता सगळ्यांना पगार घडत आहे, मोठी झाली तो स्वतः. पण ती भाकरी किंवा ते आपण विसरलो नाही ना मित्रांनो. नाही आणि समाजाच्या विरोधात जाण्याचा माझा विषयच नाही. तुम्ही किती काय म्हणा विषय नाही. पण मी पोहा जर बोलले पण तिथं मी प्रत्युत्तर निश्चितपणे करतोय. मी बाळूबाई गायलेली आहे, तिची अनेक गाणी आहेत. मी तोच विषय गातो पुराणावर जे शक्तीकरा ज्याच्यावर चाललाय, पुराणावर चाललाय तेच मी गातो. काय वेगळं बोलतोय पण तुम्हाला राग काय येतो, तुम्हाला राग काय येतो हा माझा गाण्याचा मुद्दा आहे. आणि म्हणून थोडं ऐका, जास्त वेळ नाही घेत. ऐका काय म्हणतो ऐका बघा थोडक्यात मग सकाळी त्यांना चांगली झोंबवली हा बोला लय चिडलं बुवा काय जो बोलायचं काम नाही आज काय करणार ते चालेल. आणि मग मी त्यांना बोललो डायलॉग दिला हे काय चिचो काय तुम्हालाच पैसे आहे का? तो म्हणतात तुमचं तुम्हाला. माझं तुला पण देणार तुमचं तुम्हाला पैसे आलं माझं चिचो काय आलंय ते आपलं माझं मला किरण रणजित मनोहर सत्यवान संकेत अंकुश अजित अनेक प्रथमेश मित्रगुरु भाटको बनायच करून 500 रुपये. अरे धक्का होत तुमचा तो घास नाही आहे कालीवर सांगा वा भन बघतो हा गाल हा गाल काय हा स्वर तुम्ही कालीवर हा गाल व हा गाल अहो हा गाल काय म्हणतो आला असतील सकाळी ऐका मग गवळ्याच्या पोरा अरे दही दूध चोरा काल हातात घेतली सपरात होऊन गेला बाबा खरात आता दुसरा शक्ती तुला नाही जोरात ऐका माझ्या
बाबा गवळ्याच्या पोरात ही दूध चोरा काल हातात घेतली सपरात मग असून गोठण खरात असून गोधन कृष्णाच्या नवला काही होते अमाप गोधन होतं कृष्णाकडे तरी सुद्धा चोरी करायला जायचं ना आयुष्य विषय बोलायला राहिलं तुम्ही आम्हाला असं वादेश गावलं उभारलो पण एवढं नाही पचत तुम्हाला असून गोधन घरात असून गोधन घरात भीक मागतो आमच्या दारात अरे असून गोधन घरात भीक मागतो आमच्या दारात असून गोधन घरात भीक मागतो आमच्या दारात भीक मागतो आमच्या दारात गवळ्याच्या पोरात ही दूध चोरा काल हातात घेतली सपरात असून गोधन घरात भीक मागतो आमच्या दारात असून गोधन घरात भीक मागतो आमच्या दारात असून गोधन घरात भीक मागतो आमच्या ऐका विषय कसा बनवतो ऐका मग ही टेक्निक आहे पाठवायची राग येण्याचं काय कारण आहे तुझ्या बापाच्या नवऱ्यात गाई सांगते तुझी आई सांगते साठी आधीच्या माथाची साई अरे मिळत नाही उजवतो बाई हा गुणगाई उजवतोबाई हा गुणगाई वाजवून मुरली सुरात असून गोधन घरात असून गोधन घरात भीक मागतो दुसऱ्याच्या दारात असून गोधन घरात भीक मागतो दुसऱ्याच्या दारात असून गोधन घरात भीक मागतो असून गोधन घरात भीक मागतो आमची करतो चोरी आमची लय केली सगळं शिर चोरी बांधून चोरी आणि तू वाटते धरी तू पाठ आणि तू वाटते धर तू पाठ सौंदर्याची घेऊन मनात असून गोधन घरात असून गोधन घरात भीक मागतो आमच्या दारात असून गोधन घरात भीक मागतो आमच्या दारात गवळ्याच्या पोरात ही दूध चोरा काल हातात घेतली परात असून गोधन घरात भीक मागतो असून गोधन घरात भीक मागतो असून गोधन घरात ऐका मध्ये अशोका महादेव तेवढाच कोण एक म्हणते पण नाही जाणार पहिला सांगतो आपला जो भाव्या नाही लोकांचा तो करणार म्हणून का पहिला सांगतो एक कट करून सांगतो येतो रामचंद्र वाकडे धवल घरांच्या माध्यमातून 200 रुपये आलेले आहेत काही संपले मला माहिती ठीक आहे घेतो मला बोलायचं होतं थोडंसं काही गोष्टी त्याच्यामध्ये शेअर कारण का माझं नाव बदनाम केलेलं आहे काही लोकांनी मी तुमच्या समाजाचा विलन आहे मला माहिती याची गोष्ट आहे तुम्हाला हिरो बनायचा चान्स होता आज वेळ संपली ते असू द्या म्हणून शाहिराने मी विचारलेलं लहान काय सोनकर कुठे गेले काय कोणी दिले 500 रुपये सुशांत शिंदे हा 18 तारखेची कलाकारांकडे माझा विषय आहे मुंगवाला विचारलंय की दोन स्त्रियांच्या सहयोगातून
निसर्गाचा नियम आहे, स्त्री आणि पुरुषाचा संग व्हावा लागतो तेव्हाच एखादं मूल बाळ जन्माला येतं. मुलगा असो नाही मुलगी असो. मी तुम्हाला जरा निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय आहे. दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. सकाळी तुला प्रयत्न केला त्यांनी परवाही केलेला आहे. एक बाळ जन्माला आहे, त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं नाव काय? दोन स्त्रियांच्या संयोगातून असा माझा दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले वेळे. आणि म्हणून साहेब तुम्हाला म्हणतो जे बोलायचं आहे ना, जे बोला तुम्ही फार मोठी कमी आहे, गाण्यातून बोला. मला लेक्चर बाजी नाही करायची. लेक्चर बाजी करायला मी दुसऱ्या बारीला तुम्हाला वेळ देणार नाही. आज सांगतो नाही लेक्चर करणार का? गाण्यातून बोला ना, काय बोलायचं किती मोठी कमी आहे. मी कसं दिलायचं मी पण परवाच तुम्ही चुलत भाव म्हटलं, माझी बहीण कशी आहे चुलत सकाळीच सांगायचं गाण्यातून मला तुम्ही म्हणा. मला वैयक्तिक टीका करा, बोल बच्चन कराल फक्त आपला इथं आपली लोक आहेत म्हणून जमणार नाही. माझी सुपारी घेऊन जाणार नाही का? मला बक्षाची आवश्यकता नाही. म्हणून म्हणतो दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले वेळे. त्या बाळाचे नाव सांगून आज हे तुम्ही सोडवा कोडे. हा सवाल घ्या, शाहिरा जबाब द्या. अहो हा सवाल घ्या आणि मजला जबाब द्या. संपवतो. जैन जय महाराष्ट्र. हे तो टेलर आहे. टेलर पिक्चर अभी बाकी आहे. मला पिक्चर दाखवतो दुसऱ्या बाजूला. धन्यवाद.